हा कोणता प्रॉब्लेम घेतला होता आपण लिहून, तो सोडवला नसेल तुम्ही बहुतेक. चला पहा बरं. Calculate the work done in the oxidation of 4 moles of SO2. बरोबर आहे. Example 3. At 25 degree centigrade, if twice SO2 gas plus O2 gas, it gives twice SO3 gas. R दिलेला आहे. State whether work is done on the system or by the system आहे. आता आपण हे सोडवूया. सोडवलेलं नसावं तुम्ही ते. आता आपल्याला काय काढायचं आहे, एक रिॲक्शन दिलेली आहे आणि रिॲक्शन मधलं वर्क काढायचं आहे आपल्याला. याच्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, W = डेल्टा NRT. बरोबर आहे. मग आता लिहा सोल्युशन. फॉर्म्युला लिहा अगोदर. W = डेल्टा NGRT गॅसियस स्टेट. रिॲक्शन कोणती दिलेली आहे ती लिहा. टॉइस SO2 गॅस प्लस O2 गॅस, इट गिव्स टॉइस SO3 गॅस. टॉइस SO3 गॅस. बरोबर. आता आपल्याला काय म्हटलं होतं त्यांनी, कॅल्क्युलेट वर्क डन इन द ऑक्सिडेशन ऑफ 4 moles ऑफ SO2. हे ऑक्सिडेशन आहे SO2चं. पहा रिॲक्शन आपल्याला हे दिलेलं आहे त्यांना. SO2चं ऑक्सिडेशन झालं, SO3 सल्फर डायऑक्साईडचा सल्फर ट्रायऑक्साईड तयार झाला. पण हे 2 मोलसाठी आहे. किती मोल? 2 मोलसाठी. बरोबर आहे. खाली लिहा. फॉर 4 मोल द इक्वेशन बिकम्स, for 4 mole the equation becomes, आता याला 2 ने मल्टिप्लाय करा थ्रू आउट. twice O2 gas, it gives 4 SO3 gas. असं होईल की नाही. ते आपल्याला 4 मोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. 2 साठी दिलेलं आहे, त्याच्यावरून काय केलं मी, 2 ने थ्रू आउट मल्टिप्लाय केलं. म्हणजे हे झालं 4 मोलचं ऑक्सिडेशन. आता गिवन काय काय दिलेलं आहे पहा. आर दिलेला आहे 8.314, जे के इनवर्स मोल इनवर्स. टेम्परेचर दिलेलं आहे 25 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे 25 + 273 म्हणजे 298 केल्विन. आणि आता डेल्टा NG म्हणजे कोण, N2 गॅस मायनस N1 गॅस. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट किती, 4. त्यानंतर नंबर ऑफ गॅसियस हे 4 आणि 2 6 म्हणजे -2 आले. आता हे डेल्टा N ची किंमत. चिअर ते आता शूटिंग चालू आहे ना, माझा मेकअप डिस्टर्ब होईल ना. थोडं ऍडजस्ट करून घ्या ना इकडे इकडे. आता काय बाकीची मुलं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे असंच नाटक चालू ठेवावं लागणार आहे. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. अजून वाढून किती वाढतील. ठीक आहे, आजच्या दिवस राहू द्या, उद्यापासून तुम्ही बंद करून टाकू. हे समजलं. ज्याला हे आलं ते पुढचं संपलं, काहीच नाही. आता साधा गुणाकार करायचा आहे आपल्याला. हे समजलं पाहिजे की 2 मोलसाठी इक्वेशन दिलं होतं. मग 4 मोलसाठी करायचं तर याला नुसतं 4 नाही घ्यायचं, थ्रू आउट 2 ने मल्टिप्लाय करा. बरोबर आहे. आता हे झालं 4 मोलसाठी. मग याच्यासाठी डेल्टा N कसा काढला मी, N2 गॅस. हे प्रॉडक्टचे मोल किती, गॅसियस स्टेट मधले 4. रिॲक्टंटचे किती, हे 2 आणि हे 4 म्हणजे 6. म्हणजे 4 - 6 -2. आता टाका किंमत फॉर्म्युल्यात आपल्या. सो वर्क डन इन द रिॲक्शन. सो W = साइन डेल्टा N किती आपला -2. R किती 8.314. T किती आहे 298. करा गुणाकार. हा मायनस मायनस प्लस होईल, हे
8 दुनी 16, त्यानंतर 9 दुनी 18 आणि 1 19, 4 आणि 1 5, बरोबर आहे. 596 गुणिला 8.314, आपलं उत्तर जूल मध्ये येणार आहे, कारण हा आर जूल मध्ये आहे म्हणून. सो वर्क डन इन द रिॲक्शन, मला वाटतं सोडवलेला आहे हा गुणाकार आपण अगोदर. 298 गुणिला 2 आहे, किती होतं ते 4955 होतं ना पहा अगोदरच्या पहिल्याच प्रॉब्लेम मध्ये. 4955 जूल म्हणजे 4.955 जूल. पहा बरं, बरोबर 4955 सोडवलेला आहे गुणाकार. हा एवढा जूल आला, बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलं होतं पहा, बरोबर आहे उत्तर आपलं. स्टेट व्हेदर वर्क इज डन ऑन द सिस्टीम ऑर बाय द सिस्टीम. आपण साइन कन्व्हेन्शन मध्ये घेतलेला आहे. वर्क दोन प्रकारचा आहे, वर्क ऑफ कॉम्प्रेशन, वर्क ऑफ एक्सपान्शन. लक्ष द्या इकडे, समजून घ्यायचं आहे पॉईंट, शिकवलेला आहे व्हिडिओमध्ये. वर्क ऑफ एक्सपान्शन निगेटिव्ह, हे वर्क एक्सपांड झालेला आहे. मग एक्सपान्शनसाठी सिस्टीमनी कोणावर फोर्स अप्लाय केला, सराउंडिंगवर. मग जर जेव्हा एक्सपान्शन होतं तेव्हा वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. आणि पॉझिटिव्ह वर्क म्हणजे कॉम्प्रेशन, हे पॉझिटिव्ह वर्क आहे. कॉम्प्रेशन झालं म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. लिहा आहे, अन्यथा व्हिडिओ पहा, सापडेल त्यात तुम्हाला. हे ॲज डब्ल्यू इज पॉझिटिव्ह, लिहा खाली उत्तर. as W is positive, as W is positive, here work is done on the system. Work is done on the system. Work is done on the system. बस एवढं लिहिलं, संपलेला मार्क राहतो. नेक्स्ट एक्झाम्पल. Example 4, calculate the work done. Calculate the work done in the decomposition of 2 moles of NH4NO3, अमोनियम नाइट्रेट म्हणजे NH4NO3 at 100 डिग्री सेंटीग्रेड. at 100 डिग्री सेंटीग्रेड. रिएक्शन लिहा खाली. NH4NO3 solid, NH4NO3 solid, it gives N2O gas plus diCH2O gas. diCH2O gas. खालच्या ओळीवर state whether the work is done, state whether the work is done on the system or by the system. On the system or by the system. Solution. आता सॉल्व करायचं आपल्याला. ही रिॲक्शन दिलेली आहे, यामध्ये किती वर्क मिळतं आपल्याला ते काढायचं. रिॲक्शन मधलं वर्क म्हटलं की एकच फॉर्म्युला, W इज इक्वल टू मायनस डेल्टा NRT. हमखास यावर प्रॉब्लेम विचारला जातो मुलांना. म्हणजे त्या पुस्तकात जेवढे आहे तेवढे सॉल्व अनसॉल्व सगळेच प्रॉब्लेम आपण घेऊन राहिलो. ठीक आहे, लिहा आता खाली सोल्युशन मध्ये.
द गिवन इक्वेशन इज लिहा हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. या रिॲक्शन मध्ये किती वर्क मिळतं ते काढायचं आहे. लिहा इक्वेशन ते पुन्हा NH4NO3 सॉलिड, इट गिव्स N2O गॅस प्लस twice H2O गॅस. आता हे 1 मोल साठी आहे. तुम्हाला किती मोल म्हटलं त्यांनी 2 मोल ऑफ NH4NO3 म्हटलं. मग 1 मोल साठी आहे तर 2 मोल साठी काय करावं लागेल? थ्रू आउट दोन्ही मल्टिप्लाय करायला. लिहा मग खाली फॉर 2 मोल्स द इक्वेशन बिकम्स, हे 2 आणि हे किती होतील आता 4. फॉर 2 मोल्स द इक्वेशन बिकम्स given R equal to 8.314 J K inverse mole inverse. R दिलेला असो नसो, तो दिलेला असतोच तुम्हाला, पहिल्याच पेजवर दिलेला असतो पण तो पाठच होऊन जातो. टेम्परेचर दिलेला आहे 100 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे 100 प्लस 273 दॅट इज 373 K. आता काढायचा डेल्टा N गॅस, N2 गॅस मायनस N1 गॅस इज इक्वल टू 6 मायनस 0 म्हणजे 6. तीनदा प्रश्न विचारा मनाला की सरनं 0 का घेतलं इथे. तीनदा विचारा स्वतः, कारण हे सगळ्यात महत्वाचा हाच प्रश्न. ज्याला डेल्टा एन काढता आला त्याचंच उत्तर बरोबर येईल. N2 गॅस मायनस N1 गॅस, हे गॅसियस स्टेट मध्ये, कारण कॉन्स्टंट प्रेशरला सॉलिडवर फारसा परिणाम होत नाही, त्याचे मोल बदलत नाही, म्हणून ते 0 बरोबर आहे. मग हे गॅसियस स्टेट 4 आणि 2 6, हे 6 आणि हे 0, कारण गॅसियस स्टेट मध्ये इकडे कोणीच नाही म्हणून 0 घेतलं मी. प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता ज्याला हे काढता आलं टाका, किंमत टाका, काढा उत्तर. सो वर्क डन W इज इक्वल टू मायनस डेल्टा NRT 6, R म्हणजे 8.314 आणि हे 373, जे येईल ते जूल मध्ये येईल कारण R जूल मध्ये आहे. सो W इज इक्वल टू उत्तर मायनस येणार. हा गुणाकार सोडवायचा आहे आता लॉगनी. सांगा मला 60 चा शून्य मध्ये 7782 0.9198 बरोबर आहे. पॉवर 83 चा 1 4 मध्ये 83 83 चा 1 मध्ये 4 मध्ये मेन डिफरन्स 9198 आहे. आता 73 चा शून्य मध्ये पहा, 73 चा शून्य मध्ये 8633 करू बेरीज. 8 2 10 3 13 10 8 18 19 20 21 4 1 2 6 2 8 8 8 16 6 चला 1 10 8 18 19 20 20 आणि 5 25 आणि हे 4. ओके, पहा बेरीज बरोबर आहे का माझी? तुम्ही करून पहा, मॅच करा, माझं चुकू शकतं. 10 आणि 3 13 10 8 18 21 बरोबर आहे. 8 8 16 10 8 18 18 आणि 7 बरोबर 25. आता 56 चा 1 3 मध्ये अँटी लॉग पहा. 56 चा 1 मध्ये पहा, 3 मध्ये मिन डिफरन्स पहा, अँटी लॉग किती 3 6 4 1. हे 4 आहेत म्हणजे हा पॉइंट इंटू 10 टू द पॉवर 4 जूल. हे 4 बरोबर आहे का? 3 6
मॅच नाही होऊन राहिले आकडा. पुन्हा एकदा पहा. 0.56चा अँटीलॉग 1:3 मध्ये. हे मॅच नाही झाले, हे नका लिहू. कशाचा? हा, हे 37चा 3 मध्ये किती येतो? मी 73 म्हटलं होतं का? नाही, मग चुकलं ना मुलांना. हा, किती येतं? 37चा 3 मध्ये. सॉरी, 37चा 3 मध्ये. हा, म्हणजे हे 2.5717. ओके. आता बेरीज करा. 8 आणि 2 10 आणि 7 17. साला 1 10 आणि 8 18 आणि 1 19. 8 आणि 8 16 7. साला 1 10 आणि 7 17 आणि 5. 10 आणि 7 17 आणि 5 22. 4. आता 26चा 9 7 मध्ये पहा बरं अँटीलॉग. हा, आता बरोबर होऊन राहिलं. काय? 1861 लिहू. 1 into 10 to the power 4 joule. That is 18610 जूल. बरोबर आहे. म्हणजेच -18.61 किलो जूल हे झालं वर्क डन. बरोबर आलं. आता याला 18.61 किलो जूल. आता इथे साइन कोणती आली? निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे वर्क ऑफ एक्सपान्शन. एक्सपान्शन झालं तर वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. लिहा मग. ॲज W इज निगेटिव्ह. ॲज W इज निगेटिव्ह, here work is done by the system on the surrounding. Work is done by the system on the surrounding. लिहिलं. Next example. In a particular reaction, two kilojoule of heat is released. 2 kilojoule of heat is released by the system and 6 kilojoule of work is done on the system. Determine delta H and delta U. Determine delta H and delta U. लिहा. Solution from first law of thermodynamics. हे माहिती आपल्याला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. काय काय दिलेलं आहे पहा. आता गिवन
काय म्हटलं त्याने आता, इन ए पर्टिक्युलर रिॲक्शन 2 किलो जूल ऑफ हीट इज रिलीज्ड, म्हणजे क्यू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिलीज 22 किलो जूल दिलेला आहे. बरोबर आहे. आता हीट इज रिलीज म्हणजे बाहेर पडणे, बाहेर पडणे म्हणजे ती झाली मायनस. बरोबर आहे की नाही. मग आपल्याला क्यू इक्वल टू मायनस 22 kg लिहावं लागेल. 22 किलो जूल कंसातल्या ॲज हीट इज रिलीज्ड फ्रॉम द सिस्टीम. ही बाहेर पडलेली हीट आहे. आत टाकली तर पॉझिटिव्ह, बाहेर पडली तर निगेटिव्ह. सो क्यू इक्वल टू मायनस 2 किलो जूल. पुढे काय म्हटलं त्यांनी, बाय द अँड 6 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ॲडिशन करावं लागेल. आता सिस्टीममधून 2 किलो जूल अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडली, पण सिस्टीमवर वर्क किती किलो जूलचं झालं, 6 किलो जूलचं. मग W इज इक्वल टू प्लस 6 किलो जूल ॲज वर्क इज डन ऑन द सिस्टीम. लिहा तिथे ॲज वर्क इज डन ऑन द सिस्टीम, हे पॉझिटिव्ह राहील. मग डेल्टा यू किती, सो डेल्टा यू इज इक्वल टू -2 प्लस 6 दॅट इज प्लस 4 किलो जूल डेल्टा यू. डेल्टा एच काय असतं, हीट चेंज इन द प्रोसेस. सो डेल्टा एच इज इक्वल टू -2 किलो जूल. किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी बाहेर पडली त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, किती 2 किलो जूल बाहेर पडली. डेल्टा एच म्हणजे काय, चेंज इन हीट बाहेर पडली म्हणून मायनस लिहायचं, -22 किलो जूल. डेल्टा एच म्हणजे हीट चेंज इन द प्रोसेस, एन्थाल्पी चेंज इन द प्रोसेस. आणि दिलेलंच आहे तुम्हाला की 2 किलो जूल हीट एनर्जी बाहेर पडली, हाच डेल्टा एच आहे आपला. मग डेल्टा यू काढला, डेल्टा एच पण काढला आपण. आता हेडिंग टाका, नवीन प्रॉब्लेम. Problems on thermochemistry. Problems on thermochemistry. Problems on thermochemistry. Underline करा, फॉर्म्युले लिहा. Delta RH, enthalpy of the reaction, is equal to sum of enthalpies of product minus sum of enthalpies of reactant. हे माहिती आपल्याला, H2 minus H1, enthalpy of product minus enthalpy of reactant म्हणजेच आपला डेल्टा H असतो. एकापेक्षा जास्त रिॲक्टंट असतील, प्रॉडक्ट असतील तर सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट मायनस सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट. पुन्हा पहा, आपण घेतलेला आहे, लिहू नका. समजा अशी रिॲक्शन आहे, एक सिंपल रिॲक्शन सांगतो, ए चं रूपांतर बी, याची एन्थाल्पी H1, याची H2 आहे. मग चेंज इन एन्थाल्पी किती म्हणतो आपण, ॲज इट इज अ स्टेट फंक्शन. डेल्टा एच म्हणजे कोण, एन्थाल्पी ऑफ फायनल स्टेट मायनस एन्थाल्पी ऑफ इनिशियल स्टेट, H2 मायनस H1. बरोबर आहे की. एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट, तेच आहे एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. आता समजा याच्यापेक्षा जास्त जर रिॲक्टंट प्रॉडक्ट असतील तर समजा असं आहे, A प्लस बी इट गिव्ह C प्लस डी. आता काय कराल तुम्ही, सो डेल्टा याची एन्थाल्पी आहे समजा HA, याची HB, याची HC आणि याची HD. मग डेल्टा H काय होईल, डेल्टा इज फॉर द रिॲक्शन एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट म्हणजे HC प्लस HD मायनस HA प्लस HB
म्हणजेच काय, सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट मायनस सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ द रिएक्टंट, असा तो फॉर्म्युला आपण तयार केला. प्रॉडक्टची एन्थाल्पी मायनस म्हणजे एकापेक्षा जास्त आहे, म्हणजेच काय, सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट मायनस सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ द रिएक्टंट. हे घेतलंय आपण, हे तुम्ही व्हिडिओ पहा, तुम्हाला सापडेल त्याच्यामध्ये. आता एखाद्याची एन्थाल्पी म्हणजेच त्याची हीट ऑफ फॉर्मेशन, ते का आलेलं आहे तेही आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. याचं काम पडत नाही आपल्याला, कारण एन्थाल्पी आपल्याला काढता येत नसते. पण मग आपण काय ठरवलं की एखाद्या पदार्थाची फ्री स्टेटमध्ये, अनकंबाइंड स्टेटमध्ये, त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये म्हणजे इलिमेंटची एन्थाल्पी थोडक्यात 0 कन्सिडर करायची. इलिमेंट मूलद्रव्याची एन्थाल्पी किती, 0 कन्सिडर जर आपण केले तर एखाद्याची हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजेच त्याची एन्थाल्पी येते. आणि म्हणून हाच फॉर्म्युला आपण आता असं लिहितो आहे, डेल्टा रिॲक्शन डेल्टा आर ऑफ द रिॲक्शन. तर हीट ऑफ फॉर्मेशन साठी लागू करायचं आहे स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन, सम ऑफ, हाच फॉर्म्युला, डेल्टा एफ H0 of products, standard heat of formation of product minus sum of heat of formation of the reactant. बस याच्यावरच प्रॉब्लेम असतात आपल्याला. ठीक आहे, हे एकदा घरून 2-3 डेफिनेशन आहेत त्या वाचून येऊ द्या. हीट ऑफ फॉर्मेशन आणि हीट ऑफ कंबशन 2-4 डेफिनेशन आहे. हा फॉर्म्युला कसा आलेला आहे ते तुम्ही पाहून या. उद्या आपण याच्यावरचे प्रॉब्लेम घेऊ. ठीक.